आज राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये बैठक। या बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार। लाडकी बहीण योजनेचं सादरीकरण देखील होणार। आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। यावेळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला या बैठकीला उपस्थित राहणार। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात होणार चर्चा। भाजपच्या मुंबई कोर कमिटीची आज बैठक। मुंबईतल्या जागांसंदर्भामध्ये चर्चा होणार। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार। शरद पवार विरुद्ध अजित पवार हा पक्ष आणि चिन्हाच्या वादा प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्याविरोधात याचिकेवरती होणार सुनावणी। दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर। या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी येत्या 17 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती। मराठा आरक्षणाच्या विरोधामधील सर्व याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावरती होणार सुनावणी। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवासेनेचे आणि अभाविपचे 10 उमेदवार रिंगणात, तर छात्र भारतीचे 4, मनसेचा 1 उमेदवार निवडणूक लढवणार। शिंदेंच्या युवासेनेचा एकही उमेदवार निवडणुकीत नाही। 10वी-12वीचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्चपर्यंत 10वीची परीक्षा। आज भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनं केलेल्या अपीलवरती क्रीडा लवादाचं न्यायालय निकाल देणार। भारतीय वेळेप्रमाणे आज सकाळी 9:30 पर्यंत निकाल येण्याची शक्यता। मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये असणार। भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगे काय उत्तर देणार याकडे लक्ष। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातील शाळांना आज सुट्टी। रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज एकत्र येणार असल्यानं शाळांना सुट्टी जाहीर। मनोज जरांगे यांचं शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं जल्लोषामध्ये स्वागत। स्वागताला मोठी गर्दी। जरांगे आज साईंचं दर्शन घेणार। मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं नाटक। मनोज जरांगेंची टीका। सर्वपक्षीय बैठक बोलावण्याच्या निर्णयाचं स्वागतच, पण आरक्षण कशाच्या आधारावर दिलं जातं याचा अभ्यास होणं गरजेचं, लक्ष्मण हाके यांचं मत। भुजबळ, दरेकर आणि इतर संघटनांकडून मराठा आंदोलनाच्या विरोधात षडयंत्र केलं जातंय, मनोज जरांगे यांचा आरोप। छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न। भुजबळांनी शिवसेनेचा कार्यक्रम केला, राष्ट्रवादीचा भुगा केला, आता भाजपचं वाटोळं करायला निघाले, मनोज जरांगेंची टीका। स्वच्छ सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, पालकमंत्री दीपक केसरकर यांची सूचना। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत झाली चर्चा। आनंदाचा शिधा लाडकी बहीण योजनांच्या विरोधक कोर्टामध्ये गेले, मात्र न्यायालयानं दिलासा दिला नाही। कपटी भावापासून सावध रहा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर। आतापर्यंत एकूण 1,45,00,000 महिलांनी भरला अर्ज, तर 1,34,00,000 महिलांचा अर्ज पात्र। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरणासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन। शनिवारी बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार। निवडणुकीनंतर स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेमधून तुमची नावं डिलीट करणार। शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा विरोधकांना इशारा। महेश शिंदे यांच्या वक्तव्यानं नवीन वाद निर्माण। 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार, आजपासून 37 दिवस बाकी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे यांचं वक्तव्य। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघामधील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्राचं वाटप। रक्षाबंधनाच्या पूर्वीच महिलांना रवी राणांकडून साडी चोळी भेट। आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांचे 3,000 रुपये करू, पण तुम्ही आशीर्वाद नाही दिला तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार। अमरावतीमध्ये रवी राणांचं वक्तव्य। मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली, रवी राणा आणि
रवी राणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनातली भाषा बोलले. हा महिलांचा अपमान, सरकारनं माफी मागावी, वडेट्टीवारांची मागणी. मिश्किलपणा असला तरी रवी राणांचं वक्तव्य अतिशय गंभीर. हे जनतेचे पैसे आहेत. रवी राणा एकनाथ शिंदे किंवा अजितदादांच्या खिशातले पैसे देत नाहीत. जयंत पाटील यांचा निशाणा. रवी राणा जे बोलले ते साफ चुकीचं. महिलांच्या खात्यामधून कोणतेही पैसे काढून घेतले जाणार नाही. प्रवीण दरेकर यांचं स्पष्टीकरण. गमतीनं वाक्य बोललो. भावा बहिणीच्या नात्याचं माझं वक्तव्य होतं. भाऊ बहिणीला मदतच करतो, बहिणीकडून पैसे घेत नाही. रवी राणांचं स्पष्टीकरण. लोकांना मताची आली कडकी म्हणून वाटते बहीण माझी लाडकी. 1,500ची ओवाळणी परत मागणारी ही सत्तांध माणसं आहेत पक्की बेरकी. सुषमा अंधारेंचा टोला. अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्याच्या दरम्यान माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजभवन कार्यालयामध्ये चहापानाचा कार्यक्रम ठरला होता. मात्र साहेबराव पाटील यावेळी चक्क गैरहजर राहिलेत. तर अजित पवार यांना टाळल्यानं पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात रंगली चर्चा. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आलंय. नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना पांडे यांचा आरोप. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नाशिकच्या उद्योजकांसोबत बैठका. नाशिकमध्ये उद्योग वाढवण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची सामंत यांची माहिती. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचं कोकणी लोकांविषयी वादग्रस्त विधान. विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांची कारवाईची मागणी. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाचा अपमान केल्या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे आक्रमक. राणेंची एक्स अकाउंटवरती प्रतिक्रिया. मुनव्वर फारुकीची वादग्रस्त विधानावरती माफी. कोकणावरती खूप खूप प्रेम आणि माझी माफी असं म्हणत एक्स अकाउंटवरती माफी मागितली. कोकणी माणसांवरती केलं होतं वादग्रस्त विधान. महिंद्राच्या प्रकल्पासाठी नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फेक नॅरेटिव्ह असल्याची टीका. पुण्यातल्या कल्याणी आणि अमनोरा शाळांचा आरटीईच्या अंतर्गत प्रवेश देण्यास नकार. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला शाळांनी केराची टोपली दाखवल्याचा पालकांचा आरोप. गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची धावाधाव. कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी हालचाली सुरू. खासदार शाहू महाराजांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांच्यासह नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. खासदार शाहू महाराजांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये संभाजीराजे छत्रपती आक्रमक. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्याचा हसन मुश्रीफ यांना जबाबदार धरणार. संभाजीराजे यांचा इशारा. दोन समाजातली तेढ कमी व्हावी यासाठी शक्य ते सगळं करणार. शरद पवार यांच्या बैठक बोलावण्याच्या मागणीवरती मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या विरोधात असताना त्यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना माझ्या विरोधातही प्रयत्न झाले. मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा. आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयाचं स्वागत. ओबीसी मराठा वाद हा शांत झाला पाहिजे. निवडणुका असल्याने यावरती निर्णय होणं अपेक्षित. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. मंत्री अतुल सावे यांच्या गमछाची सर्वत्र चर्चा. गमछाच्या एका बाजूला सेनेचा धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला होतं कमळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद. काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये लावण्यात आलेले बॅनर्स महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनाकारण काढत असल्याचा आरोप. जळगावच्या अंमळनेरमध्ये शरद पवार पक्षानं लावले अनिल पाटील यांना डिवसणारे बॅनर्स. आगामी विधानसभेमध्ये अनिल पाटील निवडून येणार नाहीत. बॅनरवरती मजकूर. पुण्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती. पूर्वी महाराष्ट्रामधलं राजकारण प्रगल्भ होतं. विरोधक सत्ताधारी टीका करायचे, मात्र नंतर एकत्र जेवायचो. आता हे चित्र दिसत नाही. विनोद तावडेंचं वक्तव्य. शिवसेना शिंदे गटानं मुंबईच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये दावा केल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद. शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी या संदर्भामध्ये लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र.
सुपारीबाज म्हणणं योग्य नाही अशा वक्तव्यांमुळेच राऊतांनी पक्षाचं वाटोळं केलं. मातोश्रीवरती आंदोलन करणाऱ्या अकबर सय्यद यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती झालेला हल्ला हा केवळ नुकसान करणारा, तर उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती झालेला हल्ला हा गाडीतील माणसाला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीनं करण्यात आला. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप. जर तुम्ही आमच्या घरावरती येणार असाल तर आम्ही घरात घुसू. राज ठाकरे यांचा आदेश आहे म्हणून शांत आहोत. आम्हाला डिवचू नका. परत मस्ती कराल तर गप्प बसणार नाही. अविनाश जाधव यांचा इशारा. केंद्रातून आलेल्या काही यंत्रणांमध्ये बिघाड झाल्यानं आम्ही ऑफलाईन मार्गाने धान्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या. छगन भुजबळांची माहिती. दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे गुप्ता नावाच्या दक्षिण आफ्रिकेमधल्या फरार आरोपींना भेटले. राऊतांच्या घरी ठाकरे आणि 3 गुप्ता बंधूंमध्ये भेट झाली. शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचा दावा. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे बेछूट आरोप कधीही झाले नव्हते. असे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याची गरज. संजय राऊतांच्या आरोपांनंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचंय. उद्धव ठाकरे जितके बदनाम होतील तितके राऊत मोठे होतील म्हणून ठाकरेंना दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या समोर लोटांगण घालायला लावलं. प्रवीण दरेकर यांचा हल्ला. नागपूरमध्ये सिमेंट रोडच्या अर्धवट कामाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणीनंतर तात्काळ कामाला सुरुवात. पनवेल महानगरपालिकेकडून शहराचा विकास आराखडा तयार. शहरामध्ये उद्यान, मैदानं, रुग्णालय, दळणवळण या सुविधांसह अन्य गोष्टींचाही आराखड्यामध्ये समावेश. पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 3 सामंजस्य करार. 5,630 मेगावॅट वीज निर्मितीसह 10,200 नवीन रोजगारांची निर्मिती होणार. मंत्रालयाच्या समोर कंत्राटदारांनी लावले कामबंद आंदोलनाचे बॅनर. सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं केल्यानंतर करोडो रुपयांची बिलं थकवल्यानं कंत्राटदार आक्रमक. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना मराठा बांधवांचा घेराव. आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत मराठा बांधवांकडून घोषणाबाजी. नागपूरमध्ये टोल नाक्याची मनसेकडून तोडफोड. वाडी हिंगण मार्गावरती टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. नियम मोडून टोल आकारला जात असल्याचा मनसेचा आरोप. पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी समाज आक्रमक. गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू. माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वात मोर्चा. आदिवासी विकास भवनाला घातला घेरा. नाशिकमध्ये माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, रंजना भानसी यांना आदिवासी आंदोलकांचा घेराव. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. जळगावमध्ये अजित पवार यांनी केलं स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत जेवण. कोरोना काळामध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्यासोबत जेवायला मिळालं याचा आनंद. अजित पवार यांची प्रतिक्रिया. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पेसा भरती आंदोलकांचा रास्ता रोको. नेत्यांना घेराव घातल्यावरती आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर. नागपूरमधील अनियोजित विकास कामं आणि चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची चौकशी करा. काँग्रेसची मागणी. नागरिकांचा पाठिंबा घेण्यासाठी काँग्रेसकडून टोल फ्री क्रमांक जारी. आदिवासी आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर जे.पी. गावित यांच्याकडून सरकारला 21 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम. मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन पेसा भरतीचा प्रश्न मार्गी लावणार. नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. नाशिक महानगरपालिकेच्या समोर नागरिकांचा रास्ता रोको. वडाला गावामधील विविध समस्यांसंदर्भात नागरिक आक्रमक. लाईट, पाणी, रस्ते याकडे नाशिक महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. बीडच्या कोरडेवाडी गावामध्ये पाणी प्रश्नी 4 दिवसांपासून आमरण उपोषण. आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावली. स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष. सोलापूरमध्ये भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीवरती फेकलं ड्रेनेजचं पाणी. वारंवार तक्रारी करूनही नागरिकांच्या समस्या न सोडवल्यानं भीम आर्मी आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.